महेश शिंदे यांनी 200 रुपये जाहीर केलेले आहेत. ते आता आगमन करत आहेत. त्या महेश शिंदे ते स्वतः येणार आहेत. मी निश्चितपणे सांगू शकतो दिनेश भुवड यांची आकर्षक फलंदाजी आहे आणि कालच्या सत्रामध्ये त्यांनी 2 षटकार आणि 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 47 धावा जमवलेल्या होत्या आपल्या संघासाठी आणि विजय मिळवून दिला होता आपल्या संघाला. तशी सुरेख गोलंदाजी सुद्धा त्यांनी केली होती आणि विजयश्री आणून आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी दिनेश भुवड चेंडूची पाहणी करतायत आणि या दरम्यान या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. दिनेश आणि गौरव बॅट्समन या सामन्याला सुरुवात होते. आघाडीची जोडी गौरव परब आणि दिनेश भुवड या ठिकाणी उतरलेले आहेत आणि गोलंदाज आहेत ते मला वाटतं राम स्ट्राईकवर खेळतोय तो गौरव आणि नॉन स्ट्राईकवर खेळतोय तो मात्र दिनेश भुवड. कालच्या सत्रातला मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांनी मिळवला होता तो मात्र दिनेश भुवड. पंच म्हणून काम पाहतात राजू ब्रदर्स. अतिशय अनुभव भरपूर स्पर्धेचा अनुभव असलेले अंपायर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. दिनेश भुवड एका बाजूने आतषबाजी करत असताना गौरव परब यांनी सुद्धा सुरेख त्यांना साथ दिली होती. त्यांनी सुद्धा षटकार चौकार सुद्धा मारले होते आणि ही जोडी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते. जमलेल्या क्रीडा रसिकांचं खरोखर मनोरंजन होईल याची आम्हाला खात्री आहे. गोलंदाजी मार्फत राम यांचा पहिला चेंडू सामना करेल गौरव. बघायचा आहे हा मात्र चेंडू मात्र चुकतो. चेंडू निर्णय होतो पण चोटी धाव मात्र मिळवतोय इथे तो मात्र गौरव आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय एका धावेनिशी. धाव संख्या होती ती 1 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी संजना मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. इलिगांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक 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 स्वागत करत आहोत. येणाऱ्या सर्व खेळाडूंचे हार्दिक 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 स्वागत. एलिगंट प्रीमियर लीग 2025चा हा महासंग्राम 2 दिवसांची क्रिकेट स्पर्धा आणि हा दुसरा आणि शेवटचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामधील हा दुसरा सामना रंगतोय तो रॉयल 11 संघ आणि पुन्हा एकदा आतषबाजी करण्यासाठी दिनेश भुवड पुन्हा उंच उडाला झेल आहे आणि हा झेल वाजवत आहेत. कालचा जो तडाखेबाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता जो खेळाडू दिनेश भुवड त्याला पहिल्याच चेंडूवर गारद करून परत पाठवते ते राम यांच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर बाद होत आहेत आणि अतिशय निराश मनाने तंबूत परत आहेत. त्यांची पावलं सुद्धा बाहेर जाताना आकडत आहेत मला वाटतं आणि खूपच निराश झालेले आहेत ते दिनेश भुवड. निश्चितच महेश सर, कारण की दिनेशच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी होती, संघाची जबाबदारी होती आणि सर्वांच्या आशा लागलेल्या होत्या. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे आशिष पुन्हा सामना करण्यासाठी तयार. राम यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकाचा तडवला. झेल उडला होता पण झेल टिपू शकत नाही आहेत आणि एकच धावावर समाधान मानावं लागते. 1 धावाने संघाचं धावसंख्या होती ती 2. 1 गडी बाद 2 धावा. राम यांची आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागते. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 1 गडी गारद केला आणि 2च धावा दिलेल्या आहेत. थोडस रखडून ठेवलेला आहे ते आणि निश्चितच इथे लेग साईडला मारलेला चेंडू निश्चित 1 धाव मिळू शकते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 3 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. कालचं मैदान मोठं होतं, आताचं मैदान पण त्याच पद्धतीने पण थोडासा बॅडलक होता तो मात्र दिनेश भुवडचा. आणि इथे डिक्लेअर स्वरूपात 1 धावा पंचांचा डिक्लेअर स्वरूपात 1 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 4 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. गोपीचंद तोडकर कुठे असतील जर त्यांनी पवल्यांच्या इथे जरा संपर्क साधायचा. गोपीचंद तोडकर उंच मारलेला फटका निश्चित झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद होण्याची शक्यता. पण पंचांचा निर्णय येईपर्यंत कृपया खेळाडूंनी शांत राहायचंय. पंच आपला निर्णय देतील आणि निश्चितच या 6 धावा पंच घोषित करतायत. कॅच ऑफ द मॅच हे जर समीकरण लक्षात घेतलं असतं तर आता गडी गारद झाला असता. पण हातामधून चेंडू निसटून सरळ सीमारेषा बाहेर जातो चेंडू आणि 6 धावेने धाव संख्येत वाढ.
धाव संख्या होती ती या ठिकाणी विनोद सरांना विनंती करतो की या ठिकाणी एक छत्रीची व्यवस्था लागेल, तर कृपया छत्रीची लवकरात लवकर व्यवस्था करावं. पॅव्हेलियनच्या समोर एक छत्री लागणार आहे. विनोद सर यांनी नोंद घ्यायची आहे. धाव संख्या होती ती 10 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 10. या ठिकाणी नक्षत्र क्वीन यांचं आगमन आलेलं आहे. आणि दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज देतोय तो नवीन सागर. उंच शरीराचे जवळजवळ 6 फूट उंचीचे सागर आपल्या शरीरसृष्टीला अनुकूल काल त्यांनी गोलंदाजी केली होती. त्याच गोलंदाजीची चमक धमक या ठिकाणी या मैदानात दाखवा. पुढचा चेंडू सागर यांचा आणि पुन्हा उंच उडलला झेल आहे आणि घेरला जातो आणि गडी झेल सुटतो या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 12. डबल अंकी धावसंख्या होते 12. गौरव परब यांच्या बाजूने निघाला 2 धावा. बोल. सागर यांचा पुढचा चेंडू सामना करेल गौरव. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवत आहेत. सुंदर सुंदर चेंडू उसळी घेतोय. चेंडू आणि सरळ डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पंचांचा इशारा येतोय. या एका धावेनिशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 13 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गौरव सज्ज. सागर यांनी कालच्या सत्रामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती 158 छावा ग्रुपच्या संघाच्या वतीने. निश्चितच झेल होऊ शकते का झेलखाली क्षेत्ररक्षक, पण मात्र थोडंसं अचूक क्षेत्ररक्षण मानावं लागतंय आणि या 2 धावा पूर्ण होत्या. त्या 2 धावेनिशी धाव संख्येत वाढ. कृपया रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानामध्ये कोण खेळायचं नाहीये. धावसंख्या होती 15. पुन्हा एकदा सागर आपल्या बॉलिंग मार्कवर. विनोद सर एक छत्री जरा बघा जरा. हे बोलताना जरा बोललो हा पंख आहे तिथे कोण नाही इकडे घ्यायला सांगला. आणि चेंडू मात्र जातो सरळ डिक्लेअर स्वरूपात. पंचांचा निर्णय येतोय. या एका धावेनिशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 16 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. म्हणजे आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मात्र सागर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या मैदानात दाखवावी लागेल गोलंदाजाला. पायची तर निश्चित झाला होता चेंडू. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्या मात्र स्थिरावते. धाव संख्या होते ती 16 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकवर खेळतो तो गौरव आणि नॉन स्ट्राईकवर खेळतोय तो मात्र आशिष. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. उंच असा फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल होऊ शकते का, पण पुन्हा एकदा झेल सुटते. मी काल पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय की प्रत्येक मोठा खेळाडू एक ना एक चान्स हा नक्कीच देत असतो. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. 2-2 या ठिकाणी विनायक सर यांचं आगमन झालं आहे. एलिगंट प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही त्यांचा हार्दिक पूर्ण होते आणि धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 19 अशी. मर्यादित 5 षटकांचा सामना आणि पुन्हा बॉलिंग मार्क जातोय तो राम. सामना करतो तो गौरव परब. कालच्या सत्रामध्ये गौरव परब यांनी चांगली फलंदाजी केली होती. पुढचा चेंडू राम यांचा. पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये आणि निर्धाव जातो तो चेंडू. कोणतेही धावत नाहीये. धाव संख्या स्थिरावते ती 18 वरती. पुन्हा 19 माफ करा 19. पुन्हा राम आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतात. ते राऊंड विकेट मारा करतायत. पुन्हा एकदा उजव्या एष्टीवरचा चेंडू समजू शकलेले नाहीत. निर्धाव जातोय चेंडू पुन्हा एकदा. पुन्हा राम आपल्या बॉलिंग मार्कवर. वारंवार 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र राम. राम यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या रोखून धरतोय राम. सुरेख अचूक टप्पा ठेवतोय राम या खेळपट्टीवरती. अचूक टप्प्याची गोलंदाजी भेदक गोलंदाजी म्हणावं लागेल ती राम यांच्याकडून पाहायला मिळते. या ठिकाणी जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांना पुढचा चेंडू राम यांचा. सामना करण्यासाठी गौरव तयार आणि पुन्हा एकदा निर्धाव धरणारा चेंडू. थोडीशी अपील केली जाते. पंच राजू यांनी अपील फेटाळलेली आहे. पंचांवरती कोणताही परिणाम होत नाहीये आणि धावसंख्या स्थिरवली आहे पुन्हा एकदा 19 वरती. सलग 4 चेंडू निर्धाव फेकतोय तो मात्र राम आणि आता मात्र तणाव निर्माण होतो तो गौरव या फलंदाजावरती. निश्चितच या चेंडूवरती मोठा फटका मारून आपला तणाव काढू शकतो का बघायचा आहे गौरव. सुंदर असा फटका. निश्चितच
सुंदरसं क्षेत्ररक्षण मानावं लागतं सीमारेषेकडे आणि या 2 धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 21 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये जो दिनेश भोवड यांचा गडी बाद झाला मिळवला त्यामुळे या संघाला मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांची धावसंख्या मात्र रोखून धरली आहे ती समोरील संघाने छावा ग्रुपने. आणि खरोखर छावा ग्रुपने त्यांना धावसंख्येला रोखलेलं आहे. रॉयल 11 का स्कोर हुआ 21, 3 ओवर खत्म हो चुके, 2 ओवर का खेल बाकी, स्कोर हुआ 21. 3 षटकाच्या अखेरी धावसंख्या होती ती 21. आता गोलंदाज येत आहेत ते विठ्ठल. खरोखर विठ्ठल यांनी काल सुरेख गोलंदाजी केली होती कालच्या सत्रामध्ये आणि सुरेख फलंदाजी सुद्धा नमुना या ठिकाणी विठ्ठल यांनी दाखवून दिला होता. विठ्ठल यांचा पहिला चेंडू गोलंदाज मार्फत विठ्ठल मागच्या कालच्या सत्रातला पंच दोन्हीत समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा. या एका धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 22 अशी. विठ्ठल कालच्या सत्रामधील एकच मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता तो मात्र विठ्ठल. चेंडू जातोय सरळ डिक्लेअर स्वरूपात. या एका धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 23 अशी. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी करतोय तो मात्र विठ्ठल. आता स्ट्राईकवर खेळतोय तो मात्र आशिष. नॉन स्ट्राईकवर गौरव परब. विठ्ठल यांचा पुढचा चेंडू सामना करेल आशिष. उंच मारणारा फटका निश्चित झेल होऊ शकतो का. क्षेत्ररक्षक पुढे आलेला होता. चेंडू सीमारेषेकडे पण त्याचप्रमाणे सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागतंय आणि या 2 धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 25 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. म्हणजे थोडंसं रोखून ठेवलं आहे ते रॉयल 11 संघाला 158 छावा ग्रुप संघाने. कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडूचा क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा थ्रो आणि तोपर्यंत 2 धावा रॉयल 11 संघाच्या. या 2 धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 27 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. मिडॉनच्या दिशेने गेलेला हा चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते मात्र आशिषला. या एका धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 28 अशी. म्हणजे अजूनपर्यंत सुरळीत सुंदरशी गोलंदाजी करतो तो मात्र विठ्ठल. वारंवार प्रत्येक चेंडूवरती 1 धाव देण्यासाठी यशस्वी होतोय गोलंदाज विठ्ठल. निश्चितच गोलंदाजीचा अनुभव असेल विठ्ठलकडे आणि या पूर्ण मैदानाचा पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र विठ्ठल. 5 षटकांचा हा सामना. मोठी फटकेबाजी करावी लागेल या मैदानामध्ये. जर धावांचा डोंगर उभारायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. झेलबाद होऊ शकतात का बघायचं आणि हा झेलबाद. विठ्ठल यांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट झेल. उंच आकाशात मारलेला फटका आणि या सूर्यप्रकाशात असे झेल घेणं खूप कठीण गोष्ट. त्यांनी अतिशय उत्तमरित्या चेंडूला जज केला आणि झेल पकडलाय. नवीन फलंदाज जाते निनाद आणि आशिष बाद झालेले आहेत. बॉलरचं नाव राधे. नवीन गोलंदाज राधे. वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे शेवटचं षटक राधे यांच्याकडे. कालच्या सत्रामध्ये रॉयल 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 78 धावांचा डोंगर रचला होता आणि आज मात्र छावा ग्रुपने त्यांना पूर्णपणे रोखून धरले. ते 4 षटकामध्ये 29 धावावरती, फक्त 29 धावावरती आणि राधे आपल्या बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने 5वं षटक घेऊन येतो तो मात्र स्वतः मालक 158 छावा ग्रुपचे राधे. कालच्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये त्यांनी 3 गडी गारद केले होते आणि 1 रनआउट घेतला होता. तीच गोलंदाजी या मैदानावरती करू शकेल का राधे. धावसंख्या होती ती 29 अशी. सुंदर चेंडू खाली राहिलेला होता. चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र निर्धाव जातोय. चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र राधे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. किती धावा येतात हे बघायचं आहे आताच्या चेंडूमध्ये. पण पंच दोन्ही हात समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा. या स्वेअर चेंडूनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती
32 अशी राधे. मिड विकेटच्या दिशेने मारेल हा चेंडू. निश्चित एक धाव, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, पण हा मात्र निश्चितच धावचित झाला असता जर चेंडू हातात पकडला असता राधे यांनी. या 2 धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 32 अशी 2 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे अजूनही अतिशय चपळाईने मिळवलेल्या 2 धावा. अजूनपर्यंत एकच मोठा फटका आला या इनिंग मध्ये. पंच मात्र क्रिकेट हे काय असावं हे विठ्ठल यांनी दाखवून दिलेलं आहे. पंचांचा निर्णय येताच विठ्ठल तंबूमध्ये परतत असताना ज्याच्या रक्तात क्रिकेट भिनलेलं असेल तर पंचांचा निर्णय येईपर्यंत वाट बघत नाही, कारण क्रिकेटमध्ये सत्य हे स्वीकारावाच लागेल. आता विठ्ठल यांची जागा घेण्यासाठी येतो तो डावखुरा फलंदाज अनिल. गोलंदाजी मार्फत राधे. धावसंख्या स्थिर होती 32 वरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. अनिल यांना मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे या चेंडूवरती. अचूक टप्पा ठेवण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र राधे. अनिल यांना चेंडू काही समजत नाहीये. चेंडू वारंवार 2 चेंडू निर्धाव गेलेत आणि आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय तो मात्र राधे. धावसंख्या स्थिर होते ती 32. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या होती ती 32. 32 लॉस ऑफ 3 विकेट. तेहतीस धावांचं आव्हान ठेवलंय ते 158 छावा ग्रुप संघाकडे. गेल्या वर्षीच्या तुलनेने जर बघायला गेले तर ह्या वर्षी 158 छावा ग्रुप संघामध्ये मोठा बदल घडलेला आहे. आज के दूसरे मैच में रॉयल 11 टीम ने अपने निर्धारित 5 ओवर में 32 रन किए हुए 32 और टारगेट दिया है 33 रन्स का. अगला मैच राइजिंग स्टार वर्सेस 158 यंग स्टार. दोनों टीम के कप्तान कृपया कमेंट्री बॉक्स की तरफ आ जाए. टॉस उड़ाना है. राइजिंग स्टार वर्सेस 158 यंग स्टार. हॅलो, रॉयल 11 संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे त्वरित. म्हणजे तसं काही आव्हान मोठं नाहीये. 30 चेंडू 33 धावांची आवश्यकता 158 छावा ग्रुप संघाला. आणि 158 संघाची कालची जर फलंदाजी बघता तर आव्हान तसं काही मोठं नाहीये. पण हा खेळ आहे क्रिकेटचा. या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं हे तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये बघितलं असाल. पहिल्या सामन्यामध्ये 6 बॉल 11 रनाची आवश्यकता असताना तुम्ही बघितलं असेल की सामना कसा आपल्या बाजूने खेचला होता आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये सामना समोरच्या संघाकडे कसा झुकला होता तो. कारण की हा खेळच तसा आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा खेळ जातो तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट.
158 छावा ग्रुप संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कृपया सहकार्य करा. रॉयल 11 संघाने आपला 12वा खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. रॉयल 11 संघ 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. छावा ग्रुप सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कृपया सहकार्य करा. बरेचसे सामने बाकी आहेत. रायझिंग स्टार आणि 158 यंगस्टार यांच्या कर्णधारांनी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आपल्याला नाणेफेक करायची आहे. यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार वर्सेस 158 यंगस्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्सच्या बॅनरकडे यायचं आहे. सलामीला आलेले फलंदाज विठ्ठल आणि सागर आपल्या संघाची जबाबदारी घेऊन 33 धावांचं आव्हान घेऊन खांद्यावर घेऊन मैदानात सलामीला आलेले फलंदाज विठ्ठल आणि सागर. स्ट्राईकवर खेळतो तो मात्र सागर. नॉन स्ट्राईकवर खेळतो तो विठ्ठल. गोलंदाज नेम रोशन. रायझिंग स्टार आणि 158 यंगस्टार. रायझिंग स्टारच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. रायझिंग स्टार हरीश. पंचांचा सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा. निश्चितच पंच दोन्ही समांतर कर्णधार कोण आहे त्यांनी ताबडतोब यावं इकडे. आणि आज संघाचा इथे खातं ओपन होतोय. एका धावेनिशी स्वेर चेंडू. हरीश. सुंदर असा फटका. चेंडूचा आकार अतिशय लिंबू प्रमाणे. या चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. डाबांच्यावर षटकार. या 6 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 7 अशी. रायझिंग स्टार रवी यांनी ताबडतोब यावं. कृपया वेळ घालू नये. सागर यांच्या बॅट मधून वीक आलेला पहिल्या चेंडूवरती या 6 धावा. धावसंख्या होते ती 7 अशी. एका चेंडूच्या समाप्तीनंतर रोशन. स्वतः मला गोष्टी रक्षक दिनेश भुवड. पुन्हा एकदा शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता पण नैसर्गिक अडथळ्यामुळे हा चेंडू सरळ डिक्लेअर स्वरूपात जातोय. या एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8 अशी. म्हणजे सागर सुरुवातीपासूनच रायझिंग स्टार या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग घेतली ना. सुंदर असा फटका. चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. छत्रपतींचा छावा आणि या 6 धावा. 158 छावा ग्रुपच्या संघाच्या वतीने सागर सलामीला आलेला फलंदाज सलग दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून देतो. या 6 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 14. धावसंख्या होती ती 14 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे पहिलंच षटक एक महागडं षटक मानावं लागतंय ते रॉयल 11 संघाचं. गोलंदाजीमध्ये सुद्धा पंचांचा दोन्ही हात समांतर. स्वेर चेंडूचा इशारा आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एकूण 2 धावा. या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्येतील 16 अशी. रोशन सामना करेल सागर. पुन्हा एकदा या चेंडूवरती सन्मान देतोय. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू टोलावतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागते सागरला.
धावसंख्येद्वार धावसंख्या होते ती 17 अशी. आता मात्र स्ट्राईकवर विठ्ठल. ज्याप्रमाणे सागरने मोठी फटकेबाजी केली होती तीच फटकेबाजी विठ्ठल करू शकेल का हे बघायचं आहे. पहिल्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करतो सागर. सागर मात्र सुंदर अशी विठ्ठल मात्र सुंदर अशी खेळी करतोय. जर सागर आपल्या बॅटमधून मोठे फटके मारतोय तर आपल्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. धावसंख्या 18. धावसंख्या होती 18 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रोशन. पुन्हा एकदा सुंदरचा फटका. फ्लॅट शॉट होता. निश्चितच झेल होऊ शकली असती. सागरने मात्र संधी दिली होती आणि ती संधी मात्र सोडून दिली होती मात्र रॉयल 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाने. आणि धावसंख्या पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या होते 19. 158 छावा ग्रुप. पहिल्या षटकात त्यांनी 19 धावा केलेल्या आहेत. बिनबाद 19. आता मात्र गोलंदाजी मार्फत स्वतः मालक संघाचे कर्णधार दिनेश भुवड. बघूया फलंदाजीमध्ये तर त्यांची कामगिरी दिसली नाही पण गोलंदाजीमध्ये ते कोणती कामगिरी करतायत, कोणते कौशल्य दाखवतात आपल्या गोलंदाजी मार्फत. 7 ते 8 पावलांचं रनअप. आता मात्र स्ट्राईकवर धडाकेबाज फलंदाज 158 छावा ग्रुपचा सागर. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच मोठा फटका मारण्याची शक्यता होती. धावसंख्या 20. धावसंख्या होती ती 20 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानामध्ये. एकही गडी बाद करू शकत नाहीत रॉयल 11 संघ. दिनेश भुवड. सुंदर 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 गेंदबाजी दिनेश भुवड की ओर से. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि त्रिफळाचीत करून विठ्ठलला मात्र तंबूत पाठवतो तो मात्र दिनेश भुवड. आणि आता बघायचं विठ्ठल यांची जागा घेण्यासाठी येतो नवीन फलंदाज रुपेश. 158 छावा के पहले विकेट का पतन हुआ है. यॉर्कर लेन की डिलीवरी पे क्लीन बोल्ड. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच एका धावेवर समाधान मानावं लागतं रुपेशला. एका धावेची धावसंख्येद्वार धावसंख्या होती ती 21 अशी 1 गड्याच्या मोबदल्यात. दिनेश भुवड यांचा पुढचा चेंडू सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज सागर. आणि निश्चितच पंचांचा एक डिक्लेअरचा इशारा. एका धावेची धावसंख्येद्वार 22. धावसंख्या होती ती 22 अशी 1 गड्याच्या मोबदल्यात. दिनेश भुवड ह्या आपल्या षटकामध्ये रोखून ठेवतोच फलंदाजाला सागरला. कारण की सागरने पहिल्या षटकामध्ये उत्तुंग असे 2 षटका ठोकले होते. धावसंख्या 23. पुन्हा एकदा सागर. स्ट्राईकवर सागर. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय आणि 1 धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 24 अशी. दिनेश भुवड यांचा पुढचा चेंडू रुपेश यांच्यासाठी. उंच मारलेला फटका. निश्चितच चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी छत्रपतींचा छावा आणि या 6 धावा 158 छावा ग्रुपच्या वतीने रुपेश यांच्या बॅट मधून निघालेला सुंदर असा षटकार. या 6 धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 30 अशी 1-32. 158 छावा ग्रुप. 2 ओवर के बाद उनका स्कोर है 30. उनको बनाने हैं 33. 3 रन की आवश्यकता जीतने के लिए. और ये एक तरफ झुकता हुआ मैच. आणि जवळजवळ हा सामना आपल्या बाजूने झोकवतोय तो मात्र 158 छावा संघ. गोलंदाजीमध्ये पण तेवढंच कौशल्य दाखवलं होतं सागर यांनी आणि फलंदाजीमध्ये पण तेवढंच कौशल्य.
उंच मारा फटका निश्चित झेल होऊ शकतो का आणि झेल बाद. जितेंद्र वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरे शतक घेऊन आलेला मात्र जितेंद्र पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फलंदाजाला बाद करतो आणि तंबूत परतवतो तो मात्र जितेंद्र. सागर मात्र तंबूत परततो. राम सागर यांची जागा घेण्यासाठी येतो तो मात्र राम. 31 धावसंख्या होती 31 अशी. आता मात्र या सामन्याची औपचारिकता बाकी. 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी 158 छावा ग्रुप संघाला. जितेंद्र क्षेत्ररक्षण सुंदर असं सजवलं होतं. 2 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा जितेंद्र सामना करेल. रुपेश फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅटची कट घेऊन चेंडू पायावर आदळतोय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय. म्हणजे आतापर्यंत जितेंद्र यांची सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागते. धावसंख्या मात्र स्थिरावते. 31 धावसंख्या होती 31 अशी. अजूनही 2 धावांची आवश्यकता. पण पंच आताचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धावा घोषित करतात. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 32 अशी. मात्र इथे सामना मात्र टाय होतोय. आता मात्र एका धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस असल्या कारणाने 1 धाव निश्चित करावी लागेल. आणि मारलेला उत्तुंग असा फटका. चेंडू जातो सरस सीमारेषेकडे. 6 धावेनिशी विजयी षटकार रुपेश यांच्या बॅटमधून आणि ते विजयी होतोय 158 छावा ग्रुप संघ. विजयी झालेल्या संघाचे हार्दिक 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 अभिनंदन आणि रॉयल 11 संघाचे खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. अभी हुए मैच में रॉयल 11 वर्सेस 158 छावा ग्रुप. 158 छावा ग्रुप ने 8 विकेट से अपनी विजय संपादित की है. उनको बनाने थे 33. उन्होंने तीसरे ओवर में ही 33 रन का टारगेट चेस किया है. अगला होने वाला मैच है राइजिंग स्टार वर्सेस 158 यंगस्टर. राइजिंग स्टार ने टॉस जीतते हुए बॉलिंग करने का फैसला लिया है. आताच झालेल्या सामन्यामध्ये रॉयल 11 वर्सेस 158 छावा ग्रुप मध्ये विजय झालेला संघ 158 छावा ग्रुप संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय सागर याला. तर सागरला मी विनंती करतोय की त्यांनी टॉस का बॉस कडे यायचं आहे.